प्रचारार्थ तुम्ही विविध ठिकाणी सभा घेत आहेत, कसा प्रतिसाद भेटत आहे? प्रतिसाद मला चांगला दिसतोय. लोकांचा उत्साह आहे. लोकांना लोकशाही पाहिजे आणि ज्यांनी नगरपालिका महानगरपालिकेमध्ये बिनविरोध आणलेला आहे त्याच्या विरोधात मला राग दिसतोय. साहेब, एकंदरीतच पाहिलं तर भाजपा काँग्रेससोबत काही ठिकाणी आणि राष्ट्रवादीसोबत गेलेले दिसत आहे राज्यामध्ये. कसं पाहता याकडे? ते अजून ते क्लिअर नाही आहे. त्याच्यामुळे ते क्लिअर झाल्यानंतरच मी त्याच्यावरती बोलेन. महानगरपालिका निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणूक असो, या निवडणुकीमध्ये कुठले तत्व राहिले नाहीत साहेब, असं विचार दिसतो. असे भारतीय जनता पक्षाला असणारा तत्वहीन राजकारण पाहिजे. त्याच्याच बरोबर जे आहे ते इतर पक्षांना त्यांना संपवायचं आहे आणि त्या इतर पक्षांना संपवण्याचं असल्यामुळे ते वेगवेगळे तंत्र वापरतात आहेत, अशी परिस्थिती आहे. साहेब, आज जे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये बहुतेक जण जे आहेत ते RSSच्या संबंधित आहेत. साहेब, दुसरा एक विषय आहे. आज नितेश राणे असं म्हणाले आहेत की जो हिरवे स्वप्न बघत आहे त्यांना आम्ही औरंगजेबाच्या कबरेच्या बाजूला गाडू. कसं पाहता या विधानाकडे? शेती ही हिरवीच आहे, त्याच्यामुळे असणारा औरंगजेब सगळ्या हिरव्या कबरीमध्ये आहे आणि तिथेच असणारा प्रत्येकजण आपल्या पूर्वजांना दफन करत असतो. त्याच्यामुळे त्यांनी नवीन काही मांडलेलं नाही. ते हिरव्या कबरीच्या बाजूलाच दफन असतो नातेवाईकांचा. साहेब, शरद पवार साहेब हे यांनी काल पार्टीमध्ये अकोल्यामध्ये दिलाय, त्या संदर्भात काय सांगतात भाजपला? नेमकं शरद पवार साहेब कशाचं राजकारण करतात? पुरोगामी एकीकडं भाजपासोबत चालतात. बघू काय आहे ते राजकारण त्याच्यामध्ये. साहेब, MIM आणि भाजपमध्ये हिरवा आणि भगवा असा वाद सुरू आहे राज्यामध्ये. कसं पाहता याकडे? ते प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नाही आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नसल्यामुळे ते धार्मिक अजेंडा आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी आता MIM हे टार्गेट होत आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये 300-350च्या वरती मुस्लिम प्रतिनिधी असायचा. ते आता असताना प्रतिनिधी 124 वरती आलेला आहे. मुस्लिम समाजाचा लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. साहेब, जर गंगाखेड विधानसभेचं पाहिलं तर या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांच्या घरी नेऊन AB फॉर्म द्यायचे टाईम या ठिकाणच्या पालकमंत्र्यावर आलेली आहे, अपक्ष आमदाराच्या घरी भाजपचे. कसं पाहायचं? प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये की मंत्र्यांनी आपली इज्जत राखायला शिकलं पाहिजे. त्याला जर इज्जत राखता येत नसेल तर त्याला कोणी इज्जत देणार नाही. जे असणाऱ्या रस्त्यावरती त्यांना कोणी शिव्या घातल्या तर त्यांनी आश्चर्य मानू नये. असा विषय असा आहे साहेब की आता गंगाखेड विधानसभेसाठी प्रचाराला यावं का नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे, कारण थेट अपक्ष आमदाराच्या हातात नेऊन दिलेले आहे आणि इकडे दखल द्यायची नाही असं त्यांनी सांगितलं. नाही, म्हणूनच मी म्हणालो ना की आमदारांनी मंत्र्यांनी स्वतःची इज्जत स्वतःच राखायला शिकलं पाहिजे. स्वतःची इज्जत जर राखू शकत नसेल तर लोक त्यांना इज्जत देणार नाहीत. साहेब, पवन साहेब जो ओबीसीचा लढा लढत असताना तुम्ही त्यांना इथून उमेदवारी दिलेली आहे, तर कदाचित झाल्याच्या नंतर तो विधानसभेचा उमेदवार म्हणून आपण जाहीर करणार आहात का? 4 वर्ष आहेत त्याला. साहेब, पवन करवरला सध्या सोशल मीडियातून ट्रोल केलं जात आहे आणि त्याला असं आढळलं की तो परत कधीच उभा टाकला नाही. कसं बघता त्याच्यात? ते असे एक वर्ग विरोधी आहे याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे तो ट्रोल करत राहणार, पण त्या ट्रोलिंगचा काही उपयोग होणार. साहेब, एकंदरीतच परभणी जिल्ह्यामध्ये पाहिलं 54 सीट आहेत. हे आपले किती ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि त्यांची परिस्थिती कशी आहे? 27ला मी तुम्हाला फुल फिगर देईन, त्याच्या अगोदर देत नाही.